विनंती करतो आपणही व्यासपीठावर. Thank you guys, thank you. मेक इन इंडिया अंतर्गत चायना एनसी संकलित मोअर्स अँड मेकर्स कॉफी टेबल पुस्तकाच्या लोकार्पण समारंभास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं अत्यंत मनापासून स्वागत. आपल्या या समारंभाला महाराष्ट्र राज्याचे तरुण तडफदार लोकप्रिय मुख्यमंत्री परमादरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे इथे आगमन झाले. आम्ही त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि चायना एनसी यांना विनंती करतो की कृपया आपण पुष्पगुच्छ देऊन माननीय मुख्यमंत्र्यांचं इथे स्वागत करावं. सर्व फोटोग्राफर्सना माझी नम्र विनंती, कृपया आपण सहकार्य करावं. या अत्यंत छोटेखानी समारंभाला आपण अत्यंत व्यस्त कार्यक्रमात वेळ दिल्याबद्दल आपले आभार. यानंतर माननीय सुभाष देसाई साहेब, महाराष्ट्र राज्यातील उद्योगमंत्री, महाराष्ट्र राज्यातील उद्योगमंत्री सप्ताहाचं आयोजन झाले. यानंतर महाराष्ट्र राज्याचे उद्योग खात्याचे राज्यमंत्री माननीय नामदार प्रवीण पोटे पाटील साहेबांचे इथे चायना एनसी मॅडमने स्वागत करावं अशी विनंती. यानंतर भोजरे समूहाचे प्रमुख आदरणीय आदी भोजरे साहेबांना अपूर्व चंद्र साहेबांना विनंती करतो की आपण त्याला पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करू. स्टील फोटोग्राफर्सना माझी नम्र विनंती आहे, स्टील फोटोग्राफर्सना माझी नम्र विनंती, कृपया आपण सर्वांनी सहकार्य करावं. कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. यानंतर मी भूषण गगराणी साहेबांना विनंती करतो की आपण आदरणीय राष्ट्रीय पिल्लाजींना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा. आणि यानंतर चायना एनसीजीला मी विनंती करतो की आपण करोडो दिनों की धडकन आदरणीय टी खान शाहरुख खान साहेबांना आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करा. पुन्हा माझी नम्र विनंती आहे, कृपया सहकार्य करा, कृपया सहकार्य करा. यानंतर चायना एनसी मॅडमना विनंती करतो की आपण प्रधान सचिव उद्योग अपूर्व चंद्र सरांना आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचंही स्वागत करा. जगभरातील गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणुकीचं केंद्र बनवावं. भारत ही सुवर्ण संधीची भूमी आहे. आता वाट बघू नका, स्वस्त बसू नका. मेक इन इंडिया सर्वात मोठा ब्रँड आपली प्रतीक्षा करीत आहे असे आवाहन माननीय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी इथे मुंबईमध्ये झालेल्या उद्घाटन प्रसंगी केलं. भारताच्या व महाराष्ट्राच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीतील उभारी देणाऱ्या एका राष्ट्रीय सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्र सरकारच्या वतीने करण्यात आलं. जोरदार टाळ्या वाजवून आपण आनंद व्यक्त केला पाहिजे. जागतिक दर्जाचा अतिभव्य सोहळा असे त्याचे स्वरूप होते. जगभरातील उद्योजक या समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या संकल्पनेला एक दस्तावेज सारखं स्वरूप प्राप्त करण्यासाठी एक अत्यंत देखणं, विलोभनीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचं मोअर्स अँड मेकर्स या कॉफी टेबल पुस्तकाच्या स्वरूपाने आज आपल्या जपणाऱ्या चायना एनसी यांना मी विनंती करतो की आपण या पुस्तकाची संकल्पना आम्हा सर्वांसमोर मांडावी. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया चायना एनसी. Most people ask me that you are a fashion designer, a jewelry designer, a politician, have you turned author? I said no, not at all. This is, if at all, a tribute to the two tallest leaders and the two leaders that we look up to. One is, of course, our Prime Minister Narendra Modi ji, and the second is our Honorable Chief Minister of Maharashtra, Devendra Fadnavis ji. The reason being one quality that both share, which is integrity, and the second, which is most important, is a vision. And a vision for the state of Maharashtra
and a vision for the country called India. I'd like to at the outset thank Honorable Chief Minister for being here, Subhash Desai ji, who is probably the most proactive, humble Industries Minister of Maharashtra, Praveen Pote Patil ji, who is our Minister of State for Industries, two dynamic officers because of which this event was possible in Mumbai, one being Apurva Chandra ji, our Industries Secretary, and the second, the low-profile Bhushan Gagrani ji, who is, of course, from MIDC up until now. Here on, I'm sure there will be a huge mantle for the city of Mumbai. I'd like to thank our three eminent industry leaders, all of whom have their own recognition, their own, what shall I say, their own contribution, whether it is an industry leader like Mr. Adi Godrej, who has employed lakhs and lakhs of Indians and taught them how to dream, or a philanthropist come industrialist in Rajshri Birla, who is absolutely an example for most women who want to be in the space of philanthropy and contributing towards industry, and the original and the only maker in this entire zone called Mr. Shah Rukh Khan, where the Bollywood and industry leaders like him are looked up to, not just in India, but world over. Most people ask why this book, and I say that, we must realize the amount of people who have put together this mammoth project called the Make in India Week. And under Make in India, we had a magnetic Maharashtra, which was something that was visited by lakhs and lakhs of people. But this is not just about MOUs, this is about a vision. And very, very briefly, I want to read a little excerpt of what I've written in the book as a foreword. One may resist the invasion of armies, but nothing in the world can stop an idea whose time has come. Almost 2 centuries ago, a French poet and novelist, Victor Hugo, proclaimed this truth. And while I have been following the visionary concepts and accomplishments of our own respected leaders, Prime Minister Modi, I cannot help but marvel at the deep synergy between some of the world's greatest thought leaders and that of our Prime Minister's dream for India. Today, in times when the whole world is in a state of constant turmoil, economically, environmentally, socially, it takes a really daring step to brace one's nation and one's people against the challenges of the time and lead them from the front, so that they become strong enough to find their feet on the global map. No more subsidies, freebies, softs, the only mantra being empowerment. In my opinion, none other than our Honorable Prime Minister has had the vision and weather it all to make this come true for a nation like India, and Make in India is one solid step towards making this far-sighted vision a reality. For a leader who has traversed the globe to understand how his nation and his multi-dimensional potential is perceived by people, leaders and races from virtually all significant vantage points, Make in India is more than a campaign or a roadshow. As people may tend to assume, it is far, far beyond. It is a culmination of the dreams of two strong leaders, Narendra Modi and Devendra Fadnavis, in the state of Maharashtra to execute by creating this melting pot of all his earnest negotiations overseas and the diplomacy that we cherish. It is the biggest platform that will serve as the karma bhumi for Indian youth, business acumen, entrepreneurial spirit, and know-how in the times to come. As Modi ji has rightly said, the world is looking at India with renewed sense of hope and confidence. The future of Asia and the world economies now lies in our hands, and we are charged to achieve the lion's share. A nation of globally aligned manufacturers, ideators, innovators, designers, disruptors, and
developers, and most importantly, opinion makers. As thinkers, inventors, doers, and makers, we have always done this individually on foreign shores. But the Make in India platform promises us an opportunity to do it together as a nation, as a people, and as a force to reckon with. It is to this unified force that we know as our motherland, our Bharat, our India, and to all global giants who will now join hands with us to partner in this giant initiative, that I dedicate this compilation, Movers and Makers, as a humble spirit and a humble tribute to the spirit of enterprise that has been ignited with the staging of the Make in India Week in my and your beautiful city called Mumbai. This is a small tribute to all the people who have put it together, and for me personally, as a maker and a designer myself, it was absolutely an enthralling experience to put together an installation at Make in India in the Maharashtra Pavilion, where we had over 25 designers working with traditional textiles of Maharashtra. And as a small tribute to the Make in India vision, this was followed up by the textile show, for which I'd like to thank all the dignitaries here. It was iconic because not only was it at Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya, but it was also the spellbound audience that realized the magic of what belongs to us in Maharashtra, the Paithani, and the traditional silks, which we have for long forgotten, but have revived. And from this great stage of ours, just one component of this multi-dimensional experience, which in itself is a tribute through this book called Movers and Makers, a compilation of all that we've seen in Make in India. And Devendraji, I would just like to say in conclusion, it is a pleasure to work with a leader like yourself who allows an idea to grow. And I hope that this idea will be implemented and grown from strength to strength with all your able officers and of course with the leadership of Subhash Desai ji as well. This is the first time that Shah Rukh Khan has come to, may I say, this is the first time to Sahyadri Guest House. And I'm glad that as a Maharashtrian and as somebody who resides in Maharashtra, he is here to be here with us on this proud moment of unveiling genuinely a tribute to hosting this event in Mumbai. So thank you all, thank you Rajshri ji, thank you Adi ji, thank you Pote Patil ji, Bhushan ji and Apurva ji, and of course to all of you for being here. I only want to say that Mumbai is truly a magical city, Maharashtra a phenomenal state, and India a country that the world better watch out for. Jai Hind, Vande Mataram, and with pride, Bharat Mata Ki Jai. बहुत बहुत धन्यवाद आदरणीय शाइना जी। अब इसके बाद मैं उस व्यक्तित्व को आवाज देने जा रहा हूं जो करोड़ों दिलों की धड़कन है, बस किंग खान आदरणीय शाहरुख खान जी। गुजारिश है कि अपने ख्यालात यहाँ पर इजहार करें। एक बार जोरदार तालियों से हम उनका भी यहाँ पे स्वागत करें। Good afternoon, good evening, as the case may be to everyone here, and greetings to the Honorable Chief Minister, Mr. Fadnavis, and all the dignitaries present on stage, friends from business circles, all of you people here present and immediate. And a big thank you to my old friend Shaina for calling me here. Old not in terms of age, but old because I've known her for years. And thank you Shaina for always inviting us for these goodnesses she keeps doing every now and then. As we know, Make in India is perhaps, according to me at least, the single most important initiative by our Honorable Prime Minister Shri Narendra Modi, which propels companies in India, multinationals in India, and even companies abroad to make the products in our own country, in our own land. Thereby, of course, as we all know, creating job opportunities, skill enhancement. I've been explaining 25 different sectors of our economy. The business houses, and my friends know, it increases a huge amount of capital coming into the country. And for me, the biggest turn on, if I may say so, is the fact, the introduction of new technology, which I believe is going to create a new era of modernization
for generations to come. This book, which Shaina has printed, revised and designed, apart from the saris that she does, actually captures not only the event, but the results of this laudable event which was held in Mumbai, our own city. And not only does it historically record the initiative, I think somewhere it's a source of inspiration for other proposals to come forward to take Make in India go even further. And the most proud moment for all of us is, us Mumbaikars, is that it was held in our city. Unfortunately, I couldn't come. I was shooting in Gujarat that time. I really wanted to be a part of it. It was held in our city, and I want to genuinely compliment the Honorable Chief Minister Sahab, Mr. Fadnavis, and his team of management to create such a mega event and make it such a colossal success. This book, which Shaina has put, is not just a photo journal. I think we should time and again go through it and figure out in our own small ways. हम सब कुछ ना कुछ ऐसा कर सकते हैं अपने काम में, अपने धंधे में, अपनी जगह में, जो मेक इन इंडिया को और आगे बढ़ा सकता है and हमारी कंट्री को और प्राउड कर सकता है. So I'm really thankful for having me over here, and thank you for this great initiative, and thank you, Shaina. I would speak a little more, but I need to take a tour of this IRC. God bless you all. Thank you. बहुत बहुत धन्यवाद आदरणीय शर्मिष्ठान जी. Thank you. ज्यांच्या चित्रात महाराष्ट्र हे कायमचं देशाचं शक्तिस्थान राहिलं आहे, ज्यांना मॅग्नेटिक महाराष्ट्रात जगातील नेत्याचे व व्यवसाय उद्योगाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तींचे स्वागत करताना ज्यांना आनंद होतो, अशा व्यक्तिमत्वाला म्हणजेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आपण मोर अँड मेकर्स या पुस्तकाचं लोकार्पण करावं. We release the book. पुढे येऊन ना. Thank you. या पुस्तकाची प्रत आपल्या सर्वांना मिळणार आहे. स्टील फोटोग्राफर्सना विनंती की त्याला सहकार्य करावं. आधी स्टीलचं करू मग तुमचं करू आम्ही शिकले Take it out. कृपया आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी सर्व व्यक्तींना याची प्रत मिळणार आहे. चला आता इलेक्ट्रॉनिक मीडिया माननीय मुख्यमंत्र्यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं. आपण जोरदार टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त करावा. महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री माननीय सुभाष देसाई साहेब, माननीय देवपुटे साहेबांच्या उपस्थितीत या पुस्तकाचं इथे प्रकाशन झालेलं आहे. आणि यानंतर आता महाराष्ट्र राज्याचे उद्योग खात्याचे राज्यमंत्री माननीय श्री प्रवीण पोटे साहेबांना, पाटील सरांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत 2 मिनिटात व्यक्त करावं. या कार्यक्रमाला शुभेच्छा द्याव्या अशी विनंती करतो. सर्वप्रथम यांची शायना धन्यवाद व्यक्त करेल की आज आमच्या देशाचे, आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, देशाचे पंतप्रधान, यांचं आपण एक पुस्तकाद्वारे महाराष्ट्रामध्ये फार एक चांगलं आणि इथे इन्व्हेस्टमेंट जी करणारे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून आपण जी पुस्तकामध्ये एक चांगलं स्वरूप आपण दाखवलं, How many days this happened? त्याबद्दल मी आपला खरंच मनापासून आभारी आहे आणि या सगळ्या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. बोलायला थँक्यू.
धन्यवाद आदरणीय प्रवीण पोटे पाटील साहेब. यानंतर राज्यात 5 वर्षात काही कोटी रुपयांची गुंतवणूक आणणे व त्यातून उभा राहणाऱ्या कारखान्यातून प्रकल्पातून 20 लाख महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना रोजगार निर्माण करणे हे या सरकारचं लक्ष्य आहे. अशा लक्ष्याला प्राप्त करण्याकरता अत्यंत सहज पद्धतीने माननीय ज्येष्ठ नेते माननीय सुभाष देसाई साहेब उद्योग मंत्री या नात्याने ही संपूर्ण कारवाई पुढे नेत आहेत. मी माननीय उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेबांना विनंती करतो की आपण आपले ते विचार मांडावे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आपले प्रमुख पाहुणे शाहरुख खान जी, शायना MC, राजश्री बिर्ला मॅडम, श्री आदी गोदरेज, माझे सहकारी प्रवीण पोटे पाटील, श्री अपूर्व चंद्र, श्री भूषण गगराणी, सर्वच मान्यवर आणि बंधूंनो भगिनींनो, मी मेक इन इंडिया हा जो काही कार्यक्रम आपण केला तो अति भव्य होता आणि जगामध्ये नावाजला गेला आणि त्याचं चित्रण करणारं, त्याच्या झालेल्या कामगिरीचा एखादा आढावा घेणारं एक पुस्तक शायना MC यांनी पुढाकार घेऊन इथे प्रसिद्ध केले. त्याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. मेक इन इंडिया सप्ताहामध्ये भरपूर काही आपण मिळवलं. महाराष्ट्राने खूप घोडदौड आपली तिथे सुरू केली आणि जी गुंतवणूक झाली त्याच्यापैकी सर्वात जास्त मोठा वाटा हा महाराष्ट्राकडे आला. म्हणजे मेक इन इंडियाचं बोधचिन्ह सिंह होतं, पण इथे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. हे गड महाराष्ट्राने जिंकला तरी सिंह गेला असता. सिंह निघून गेला, इथे आला, त्यांनी सर्व चमत्कार केला आणि नंतर तो निघून गेला, परंतु गड मात्र महाराष्ट्रानेच जिंकला. आणि म्हणून या यशामध्ये सहभागी असलेल्या सर्वांनाच मला धन्यवाद दिले पाहिजेत. आणि आता जे काही MOU आपल्याकडे झालेले आहेत, सामंजस्य करार, त्यांची अंमलबजावणी करण्याच्या कामाला आम्ही लागलेलो आहोत. आमची सगळी टीम यामध्ये अत्यंत आता गुंतलेली आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्ये ही गुंतवणूक झाल्यानंतर लक्षावधी महाराष्ट्राच्या युवकांना युवतींना याच्यामध्ये काम मिळेल, रोजगार मिळेल, अशा प्रकारची ही तयारी सुरू झालेली आहे. याच्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आणि नेहमीच आघाडीवर राहण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे स्वतः मुख्यमंत्री या नात्यानं पुढे होते. त्यांना मी विशेष धन्यवाद देऊन या ठिकाणी सर्वांनाच, शायना MC यांना आणि सर्वच मान्यवरांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय देसाई साहेब. आता यानंतर मी माननीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आपण परम आदरणीय राशी बिर्ला यांचा आपण स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. पण पूर्ण देशभरातल्या इतक्या मोठ्या लोकसमूहाच्या चेअरपर्सन आहेत त्या आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देऊन स्मृतिचिन्ह आणि आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपला आनंद व्यक्त करा. आपल्या सर्वांच्या वतीने हा आमचे होतो आहे. यानंतर गोदरेज समूहाचे प्रमुख माननीय आदी गोदरेज साहेबांचाही इथे आपण पुष्पगुच्छ स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करावं. माननीय उद्योग मंत्री साहेबांना विनंती की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आणि आजचे विशेष पाहुणे माननीय शाहरुख खान साहेबांचाही आपण तेही एका बॉलिवूड इंडस्ट्रीत आपल्या कार्यकर्तृत्वात त्यांची घोडदौड माननीय उद्योग मंत्री साहेबांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. सर इस टाइम को देखो. चलो बैठ जाओ.
shows you the power of Bollywood as a maker. Before our Honorable CM does address us, I'd also like to acknowledge the presence of a lot of industry leaders here in the audience. Hemendra Bhai Kothari, Hetal Mirwani ji, Mr. Sunil Gala, Yogesh Bhai O'Bright, Uday Nilgutkar ji, Mrs. Rana Kapoor, Punita Sinha. We've got with us Mr. Maiskar and many others, Mrs. Bajaj. A lot of people from varied fields who have also been participative in Make in India. And I would only want to say, please continue to invest in this state of ours called Maharashtra. And once you hear our Honorable Chief Minister, you will believe that this is the right thing to do. Thank you. धन्यवाद काकाजी. आणि ज्यांच्या उपस्थितीतून व वक्तव्यातून वैदर्भीय प्रसन्नता व्यक्त होते असे अखंड महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना इथे आमंत्रित करतो. जोरदार टाळ्यांच्या गजराने आपण त्यांचे खूप स्वागत करू. राज्याचे उद्योग मंत्री श्री सुभाष देसाईजी, उद्योग राज्यमंत्री श्री प्रवीण पोटे पाटील जी, सुप्रसिद्ध अभिनेते श्री शाहरुख खान जी, सुप्रसिद्ध उद्योगपती श्री अति गुजरेल जी, श्रीमती राजश्री बिर्ला जी, ज्यांनी या ठिकाणी या पुस्तकाचं कॉन्सेप्ट तयार करण्यापासून ते पब्लिश करण्यापर्यंत सर्व कार्य केलं त्या श्री शायना यांची, उद्योग विभागाचे सचिव श्री अपूर्व चंद्र, श्री भूषण गगरानी, या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी आणि उपस्थित सर्व भगिनी बंधूंनो, मी शायना यांची यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो. एक अतिशय चांगलं डॉक्युमेंटेशन आणि कंपायलेशन मेक इन इंडिया च्या धर्तीवर त्यांनी या ठिकाणी केलं. आणि मूवर्स अँड मेकर्स या टायटल खाली हा जो एक संपूर्ण 7 दिवसाचा सोहळा मुंबईला अनुभवला, तो सोहळा कॅप्चर करण्याचं काम शायनाजींनी या पुस्तकाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं आहे. आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी मेक इन इंडिया हा विषय आपल्यासमोर मांडला आणि अतिशय चांगल्या शब्दात त्यांनी सांगितलं की इंडिया हॅज 3 Ds: डेमोग्राफी, डेमोक्रेसी and demand. And on the basis of these 3 Ds, India can lead the way for world to become new manufacturing hub. We have seen that past 20-30 years, China has acted as factory of world. The entire world consumption was taken care of by China for nearly 3 decades. But now, the demography in China